महाराष्ट्रातील विधवा महिलांना आता दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन मिळणार। विधवा महिलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे। या विधवा पेन्शन योजना म्हणजेच 2025 अंतर्गत पात्र महिलांना मासिक आर्थिक सहाय्यता मिळणार, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता येणार। तर मित्रांनो, नेमकी काय माहिती आहे, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील, याची नोंदणी कशी करता येईल, त्याचबरोबर हे पैसे या महिलांच्या खात्यावर जमा कसे होतील, याची संपूर्ण प्रक्रिया काय आहेत, याची संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा शेवटी कळवायचं आहे। आणि मित्रांनो, तुम्ही अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी असलेले बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवायचं आहे। याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहावे आणि प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा, हाच हेतू आपल्या YouTube चॅनलचा आहे। त्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। आता नेमकी अपडेट काय आहे, हे 3,000 रुपये कसे मिळतील हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर या योजनेचा परिचय आणि उद्देश आपण समजून घेऊ। राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना म्हणून या योजनेचं नाव आहे। विधवा पेन्शन योजना ही इंदिरा गांधी योजना म्हणून सुद्धा ओळखले जातं, परंतु बऱ्याच महिलांना या योजनेचं नाव अद्याप माहित नाही। 2009 मध्ये सुरू झालेली ही योजना मुख्यतः गरीब रेशन खाली विधवा महिलांना लक्ष्य केल्या जात आहेत आणि या योजनेचे प्राथमिक उद्देश असे आहेत की विधवा महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं, त्याचबरोबर त्यांची सामाजिक स्थिती सुधारावी, दैनंदिन खर्चासाठी नियमित उत्पन्न त्यांना मिळावं, अशी या महिलांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर आता ही योजना 2009 पासून सुरुवात करण्यात आली असून तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना सुरू आहे का, हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। तर आता पेन्शनची रक्कम आणि वितरण पद्धत, विधवा पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम राज्यानुसार ही बदलत असते। सध्या केंद्र सरकारकडून 200 रुपये प्रतिमाह आणि राज्य सरकारकडून अतिरिक्त रक्कम दिली जाते, म्हणजेच एकूण मिळून 600 ते 2000 पर्यंत ही रक्कम या महिलांना मिळणार आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महिलांना आतापर्यंत 1500 रुपये महिना सुरू झाला, परंतु या महिलांचं आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांना आता 3000 रुपये सुद्धा सुरू होतात। तर आता या योजनेचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य सुद्धा आहेत, हे सुद्धा समजून घेऊया। ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर थेट जमा केल्या जाणार आहेत। आता याला मध्यस्थांची गरज सुद्धा पडणार नाहीत। पारदर्शक आणि वितरण प्रणाली, तर विधवा पेन्शन योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी सुद्धा पूर्ण करणं गरजेचे असतात। आता यात सर्वात महत्त्वाची जी मूलभूत पात्रता आहेत हे आपण समजून घेऊया। ज्या महिलेचा पती वारला त्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावं, त्यांचा जो मुलगा आहे त्यांच्या मुलांचं वय हे 18 वर्षापेक्षा कमी असावं, त्यांच्या पतीचं निधन झालेलं असावं, त्याचबरोबर गरिबी दारिद्र्य रेषेखाली जर कुटुंब असेल तर त्यांचा सर्वात अगोदर विचार केला जाईल। भारतीय नागरिकत्व असणं सुद्धा गरजेचं आहे। तर यासाठी पात्रता काय लागणार हे सुद्धा पाहूया। तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असावं, म्हणजेच 21,000चा तहसीलदारांनी दिलेला उत्पन्न दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे। मालमत्तेची मर्यादा पार न करता योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्र जी लागतात ते सुद्धा आपण पाहूया। तर सर्वात महत्त्वाचा ओळखीचा पुरावा म्हणजे तुम्ही आधार कार्ड, त्यानंतर पतीचा मृत्यूचा दाखला, विधवा प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, बँक पासबुकच्या प्रती झेरॉक्स, त्याचबरोबर काही महत्त्वाची अतिरिक्त कागदपत्र सुद्धा लागत असतात। त्यात म्हणजे आय प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र हे लागू असल्यास तुम्ही जोडू शकता, त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा फोटो, तुमचा मोबाईल क्रमांक, राशन कार्ड, ही सर्व कागदपत्र मित्रांनो असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेसाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करायचा आहे। तर अर्ज करण्याची पद्धती ही 2 प्रकारची आहेत, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन, या दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची हे सुद्धा पाहूया। तर राज्याच्या सामाजिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता, विधवा पेन्शन योजना विभागावर तुम्ही क्लिक करू शकता। नवीन अर्ज क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP सुद्धा व्हेरीफाय तुम्ही करून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती ही अचूकपणे तुम्हाला भरायची आहे। तर मित्रांनो, यासोबत तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवक, त्याचबरोबर तलाठी अधिकारी यांचे त्या अर्जावर सुद्धा सही शिक्के घेणं गरजेचं आहे।
त्याचबरोबर आता ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे हे सुद्धा समजून घेऊया। तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी वरती जे सांगितले कागदपत्र आहेत ही संपूर्ण कागदपत्र असणं गरजेचे आहे। त्याचबरोबर तहसील ब्लॉक कार्यालय किंवा CSC केंद्र आपल्या सरकारवर जाऊन तुम्ही हा विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता। तर यासाठी ग्रामपंचायत मार्फत अर्ज करू शकता। शहरी भागात जर असाल तर नगरपालिकात पण तुम्ही अर्ज देऊ शकता। या योजनेचे फायदे काय आहेत, आर्थिक फायदे काय आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊया। तर नियमित मासिक उत्पन्न या महिलांना मिळणार, दैनंदिन खर्चासाठी समस्या सुटते, मुलांच्या शिक्षणास आर्थिक सहाय्य मदत मिळते आणि वैद्यकीय खर्चासाठी उपलब्ध पैसे त्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात। तर आता मित्रांनो, तुमच्याही आजूबाजू एखादी विधवा महिला असेल, तुमच्याही घरामध्ये विधवा महिला असेल तर विधवा महिलांना ही पेन्शन सिस्टम आता व्यवस्थितपणे सुरू करण्यात आली आहे। तर आतापर्यंत 1500 रुपये या महिलांना लाभ मिळतो, आता 3000 रुपये त्यांना ही लाभ मदत सुरू होणार आहे। तर आता त्यांना तुम्ही सरळ हाताने मदत करू शकता किंवा हा व्हिडिओ ज्याही नागरिकांना पाहिला असेल किंवा ज्या घरामध्ये हा विधवा महिला असेल त्यांना या योजनेसंदर्भात कुठल्याच प्रकारची माहिती नसेल तर ही माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड सुद्धा करू शकता, जेणेकरून त्यांना विधवा महिला पेन्शन योजनेपासून 3000 रुपये मिळतील आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण होईल, त्यांचा थोडाफार खर्चाचा निवारा त्या ठिकाणी भागेल। अशा अनुषंगाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केली आहेत। 2009 पासून इंदिरा गांधी, संजय गांधी या योजनेपासून ही योजना सुरू करण्यात आली आहेत। तर आता या योजनेला लवकर सुरुवात केली जाईल आणि ज्या विधवा महिला असेल त्यांना 3000 रुपये हे DBT प्रणालीद्वारे त्यांना आता मिळणार आहे। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती इन्फॉर्मेटिव्ह आहे। ही माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने घेतली आहे, त्यामुळं 100% सुद्धा दावा करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही याची संपूर्ण शहानिशा करूनच अर्ज प्रक्रिया करू शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे, योजनेचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करून ठेवा, याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी।